नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 आदिवासी मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. मुलींना वसतिगृहात खाटांची सुविधा नसल्यामुळे जमिनीवर झोपावे लागत असल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात 6 मुलींना सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हणजेच NHRCने स्वतःहून सुमोटो दाखल केला आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वसतिगृहातील विद्यार्थिनींना खाटा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीवर झोपावे लागत होते. विशेष म्हणजे या वसतिगृहाच्या एका खोलीत तब्बल 79 मुली राहत असल्याचे वृत्त आहे. हे वसतिगृह गेल्या सुमारे 25 वर्षापासून सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र तेथे विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या वृत्तातील तथ्ये खरी ठरल्यास मानवी हक्काच्या उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो असे निरीक्षण नोंदवले आहे. आयोगाने आता महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली असून 2 आठवड्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालामध्ये सर्पदंश झालेल्या जखमी मुलींची सध्याची परिस्थिती काय आहे याची माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांची संख्या लक्षणीय असल्याचेही माध्यमांच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता NHRCच्या नोटिशीनंतर राज्य सरकारकडून काय अहवाल सादर केला जातो आणि वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.